हा एक सुसंवाद आहे, स्नेह मेळावा आहे. सर्व वक्त्यांनी सांगितलं की यापूर्वी असा मेळावा कधीही झाला नाही आणि होतो का नाही माहिती नाही. अण्णासाहेब घेतील, कारण या नांदगाव तालुक्यामध्ये ही जी शिव महापुराण कथा झाली, या कथेमुळे सर्व महिला मंडळ अण्णासाहेब तुमच्यावर खूप खुश आहे. याचं कारण असं आहे, मी जेव्हा म्हणजे माझ्या घरून आलो तेव्हा मला इथं भाषणाची संधी आहे असं विचारलं, काय भाषण करू. तेव्हा त्या महिलांनी सांगितलं, माझ्या पत्नीने सांगितलं की अण्णासाहेब जे आमदार आहे असे आमदार झालेच नाही, होणार बी नाही, असं भाषण करा असं सांगितलं. अण्णासाहेबांच्या कामाची पद्धत ही फक्त आणि फक्त अण्णासाहेबच ती पद्धत वापरू शकतात. एक उदाहरण देईल मी, पिंपरखेडचं आहे. पिंपरखेड गावामध्ये अण्णासाहेब यापूर्वी 2 पार्ट्या होत्या, 2 पॅनल असायचे आणि सातत्याने एकमेकाच्या विरोधामध्ये ते लढायचे, भानगडी करायचे, मारामारी करायचे आणि पोलीस स्टेशन पर्यंत यायचे. आणि भानगडी झाल्या, मारामाऱ्या झाल्या आणि ते जे आमचे काही कार्यकर्ते होते गेले 5-6 महिने त्यांना घरापासून दूर राहावं लागलं, कारण अटक होण्याची भीती होती, पोलिसांची भीती होती. मग करायचं काय, कारण ज्यांनी केस केलेली होती ते अण्णासाहेबांचे कार्यकर्ते होते आणि जे फरार होते ते विरोधक होते. आता हा प्रश्न मिटवायचा कसा. सगळ्यांनी ठरवलं अण्णासाहेबांकडे गेलं पाहिजे, परंतु अण्णासाहेब आपल्याला उभं करतील का, हा एक प्रश्न होता. परंतु हिम्मत करून अण्णासाहेबांकडे गेले आणि अण्णासाहेबांनी सांगितलं, दोन्ही पार्ट्यांना बोलवलं, दोन्ही पार्ट्या एकत्र केल्या आणि तो प्रश्न सोडवला आणि ते पिंपरखेड गाव आज गुन्ह्यात गोविंदाने नांदत आहे. ही किमया फक्त अण्णासाहेब करू शकतात. आणि आहे माझा भाऊ पण इथं आहे, तो त्या केसमध्ये होता. असे हे अण्णासाहेबांच्या कामाची पद्धत आहे. सांगायचं तात्पर्य आपला आणि परका हा भेद अण्णासाहेबांकडे नाही. एवढी मोठी महाशिवपुराण कथा केली, तीही प्रेरणा आपल्या ताईसाहेबांची होती. आणि ताईसाहेबांनी आणि अण्णासाहेबांनी नांदगाव तालुक्याचंच नाही तर हे 5 जिल्हे, या 5 जिल्ह्यातील हे जे शिवभक्त आले होते यांची रात्रंदिवस काळजी घेतली. त्याबद्दल सर्व महिलांच्या वतीनं मी अण्णासाहेबांचं अभिनंदन करेल किंवा आभार मानेल. बंधूंना सांगण्यासारखं खूप आहे. मुख्यमंत्री नांदगावमध्ये यापूर्वी कधी आले नाही, पण ते अण्णासाहेबांनी आणले, शिवसृष्टीच्या माध्यमातून आणले आणि अण्णासाहेबांनी मुख्यमंत्र्यांना आणलं. आणि आपल्या त्या नगरपालिकेचं इमारत जुनी झालेली आहे, त्या इमारतीच्या अनुदानासाठी अण्णासाहेबांनी 10 कोटी रुपयाची मागणी केली आणि ती मंजूरही केली तात्काळ. असं अण्णासाहेबांचं काम आहे. बोलण्यासारखं खूप आहे. बंधूंनो, आमचे शिक्षक, प्राथमिक शिक्षक यांच्या समस्या आहे त्या मांडून पण झाल्या आहे. अण्णासाहेब, एक वेळ तुमचं वादळ हे पंचायत समितीला धडकलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. कारण पंचायत समितीला कोणी वाली नाही, कोणी घाबरत नाही. मी सांगेल, मुद्दाम सांगेल, जर त्या ठिकाणी संघटनेचे पदाधिकारी गेले तर कोणीतरी दुश्मन आल्यासारखं ते बघतात, काम करत नाही. कारण त्यांना असं वाटतं आले हे फुकट काम करून घ्यायला आणि दुसरे गेले की कामं होतात. म्हणून अण्णासाहेब, त्या ठिकाणी तुम्ही एखाद्या दिवशी या आणि बघा तिथलं कामकाज आणि आम्हाला सहकार्य करा. आमचे शिक्षक खूप घाबरतात, पण आज मी पहिल्यांदा बघतोय हे सगळे तुमच्यासाठी एकत्र आले. निश्चितपणे तुमची शक्ती वाढलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आम्ही तुमच्यासाठी काम करू, तुमचे हात बळकट करू. आणि तुम्हाला आता मैदान मारायचं आहे, तुम्ही मैदानात आहे आणि ते मैदान मारा याची खात्री आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. एवढं बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. महिला भगिनींकडून सूचना आलेली आहे.